जय हिंद मित्रांनो, आता या ठिकाणी प्रश्न काय विचारण्यात आलेला बघा. एक कंपनी आहे, कंपनी 10% नफा स्वतःकडे ठेवते, 20% घाऊक म्हणजे जे आपण होलसेल म्हणतो त्यांना नफा, आणि 30% जो आहे तो किरकोळ नफा असा धरला जातो. तर ठरवलेली किंमत उत्पादन खर्चापेक्षा किती टक्के जास्त आहे? म्हणजे जी ठरवलेली किंमत आहे ती उत्पादन खर्चापेक्षा किती जास्त आहे टक्केवारीनं, असं विचारलेलं आहे सिंपल पद्धतीनं. आता कंपनी जर स्वतःकडे 10% ठेवत असेल, घाऊक 20% असेल आणि किरकोळ 30% जात असेल, तर याच्यावरती आपण काय करायचं, नेहमी अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये काय करायचं की 100 हे काय तर एक ठरवलेली किंमत आहे असं विचारात घेऊ. किती? 100 घेतलेली आहे. आता कंपनी स्वतःकडे किती ठेवते? 10% ठेवते. म्हणजेच आपण याला काय करायचं, 110 भागिले 100, याच्यामध्ये 100 मध्ये 10 ऍड केले, बरोबर. त्याच्यानंतर कंपनी काय करते की 20% घाऊक जातं, म्हणजेच 120 भागिले 100, म्हणजे 100 मध्ये 20 ऍड केले, घाऊक येते बघा. त्याच्यानंतर काय होतंय की 130 भागिले 100 हे कशा संदर्भात आहे? किरकोळचं आहे बघा. आणि याला तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्ही उत्तरापर्यंत डायरेक्टली जाणार आहे. आता ह्या 100ला हे 100 गेले, नंतर हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले, किती बघा? 11 मल्टिप्लाय बाय 12, इथं शून्याला शून्य गेले, मल्टिप्लाय बाय 13 भागिले 100. ओके, आता याला सॉल्व्ह केलं, 12 एक्के 12, 1 12 1 12 132. ओके, मल्टिप्लाय बाय 13 भागिले 100 नाही, सॉरी इथे किती येणार आहे? 10, कारण इथं 10 येते ना, हे 10. ओके, आता हे 10 इथं येत आहे, हे मल्टिप्लिकेशन तुम्ही केलं तर एक दोन्ही 26 असे 6 हातचाले 2, तर एक 39 39 2 41 1 हातचाले 4, 13 1 13, 13 4 किती आले? 17, बरोबर. आता इथं भागिले 10 म्हणजे नंतर वर झाल्यानंतर इथं येणार आहे, म्हणजे 171. आपण किती मांडलं होतं? 100. मूळ किती? 100 आहे. 171 मधून 100 वजा केल्यानंतर किती येणार आहे? 71.6. याचं उत्तर काय येते? तर याचं उत्तर येणार आहे. अशा सिंपल पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तर अशा प्रकारची गणितं सोडवू शकता. जय हिंद मित्रांनो.